अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा पुतळा दहनावरून कार्यकर्ते आणि पोलिसात राडा. क्रांतिकारक शेतकरी संघटना आक्रमक. दिल्ली येथील आंदोलनाला गोरेगावसह विविध ठिकाणाहून समर्थन. हिंगोली येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक आणि हिंगोलीचे सुपुत्र कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला समर्थन देत सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील मुख्य रस्त्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोरेगाव मुख्य रस्त्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये राडा झाला होता. आणि यावेळी पोलीस आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याअगोदर पुतळा ताब्यात घेताना पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट आणि बाचाबाची झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीनं राजीनामा द्यावा आणि आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान पेपरफुटी प्रकरणी राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. एकीकडे युवा वर्गांना नोकरी मिळत नाही, दुसरीकडे पेपरफुटीच्या गंभीर घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना सरकारने भरीव मदत करावी. आणि दिल्ली येथे गेल्या 20 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि हिंगोलीचे सुपुत्र कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष दिपके यांना न्याय द्यावा अशी मागणी करत गोरेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रवीण मते, अशोक कावरखे, विठ्ठल वायचाळ, राहुल कावरखे, अमोल गिरी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. जिंदाबाद और देश के विद्यार्थी आगे बढ़ो, हमारे साथ है. निश्चितच या देशामधल्या विद्यार्थ्यांवर या ठिकाणी अन्याय होत आहे. आपला पूर्ण जीवनभर अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे पेपर व्यवस्थित झाले पाहिजे. आज आपण पाहिलं नीट पेपर फुटीमध्ये जवळपास ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला त्यापैकी 20 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं, त्यांनी आत्महत्या केली. मग यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आणि जे काही या देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत यांच्यामुळे ही घटना घडली, म्हणून यांचा राजीनामा झाला पाहिजे. या पूर्ण गोष्टीवर दिल्ली येथील जंतर मंतर येथे या ठिकाणी आंदोलन चालू आहे. सोनम वांगचुक आपल्या या हिंगोलीचे भूमिपुत्र असलेले अभिजित दिपके हे त्या ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. परंतु या सरकारच्या वतीनं या आंदोलनाला न्याय द्यायचा, या सरकारच्या वतीनं या आंदोलनाची दखल घ्यायची, तर हे आंदोलन मोडीत काढण्याचं काम या सरकारने केलं आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचं काम या सरकारच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं. म्हणून आमच्या हिंगोलीचा भूमिपुत्र असलेला अभिजित दिपके यांचं त्या ठिकाणी बळ वाढवण्यासाठी, यांचा हौसला वाढवण्यासाठी हिंगोलीच्या शेतकऱ्यांच्या पोराच्या वतीनं त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत या देशाचे केंद्रीय मंत्री असलेले, केंद्रीय शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध केला. आज आम्ही या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही निषेध केला, त्यांच्या विरोधात घोषणाही दिल्या आणि त्यांच्या पुतळ्याचं दहन या ठिकाणी करत असताना पोलीस प्रशासनाच्या वतीनं आम्हाला त्या ठिकाणी दहन करू दिलं नाही. आमचा पुतळा त्यांनी जप्त केला. परंतु आज जरी त्यांनी या ठिकाणी पुतळा जप्त केला असेल, आज जरी त्यांनी आम्हाला दहन करू दिलं नसेल, परंतु सरकारच्या वतीनं या आंदोलनाची दखल झाली नाही, इथल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, तर भविष्यामध्ये मोठं लक्षवेधी आंदोलन या भागातल्या, या हिंगोलीतल्या नागरिकांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं होतो ना भविष्य असं आंदोलन आम्ही उभं करू, एवढं मात्र निश्चित आहे की आम्ही या ठिकाणी या सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण पोलीस प्रशासनाने आज पुतळा जरी ताब्यात घेतला असेल तर वेळ प्रसंगी या धर्मेंद्र प्रधानची गाडी उभी पेटवून दिल्या बघा आम्ही शांत बसणार नाही. कारण आज हे सरकार आज नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा घात करत आहे. या सरकारने सर्वसामान्यांचा घात केलेला आहे. या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि धर्मेंद्र प्रधान यांची गाडी पेटवून दिल्या बघा आम्ही शांत राहणार नाही, एवढा मात्र निश्चित आहे.